गुड आफ्टरनून. मी तनुजा अत्तावर. वेलकम टू माय चॅनल तनूज किचन कुक विथ लव. आज आपण बनवणार आहोत अननस आणि खोबऱ्याची बर्फी. चला तर आपण सुरू करूया. सर्वात प्रथम आपण हे 2 टेबलस्पून घी घेणार. गॅस आहे मीडियम टू लो मध्ये. हे आपल्याला 2 टेबलस्पून घी घेतलं. आपण हे 2 कप कोकोनट. हे आपलं मेजरिंगचं जे कप असतो ते 2 कप. इथे मी हे 3 कप कोकोनट घेतलेले, कारण 2 अगदीच कमी झाले. मी सांगितलं तुम्हाला 2, पण 2 अगदीच कमी वाटले म्हणून मला आणखीन 1 कप घातला. म्हणजे हे 3 कप हे. आणि हे आपण अननस ग्राइंड करून ठेवलेले पल्प. आणि हे 1.5 कप, पावणे 2 कप जवळजवळ पायनॅपलचं पल्प. आता हे आपण सगळं मिक्स करून घेऊया. मग आपल्याला लागणार आहे कंडेन्स मिल्क, वेलचीची पावडर. मंद गॅसवर भाजून घेऊया. त्याचा खमंग असा सुगंध सुटेल. हे होत आलं की आपल्याला समजतं, तर गोळा होईपर्यंत आपण त्याला हे करत राहायचं, हलवत राहायचं, म्हणजे ते शिजेपर्यंत. आंबोची पण बनवतात ना पण, खोबरं आणि आंब्याची बर्फी. ह्याचं प्रमाण तुम्ही कमी जास्त पण करू शकता. आता हे 3 कप मी नारळ खवणलेलं खोबरं घेतलेलं आहे, तर त्याच्यात तुम्ही 2 कप तरी अननसाचं पल्प घालायला पाहिजे. जास्त घातलं सेम प्रमाणात घातलं तरी चालतो. पण आता माझं काय, अननस थोडं छोटं होतं, त्यामुळे तेवढाच पल्प निघाला. आता हे थोडंसं ड्राय होत चाललेलं आहे. आता आपण त्याच्यात घालूया कंडेन्स मिल्क. मी कंडेन्स मिल्क 1 कप कंडेन्स मिल्क घेतलेलं आहे. ते तुम्ही तुमच्या आवडीनुसार किती गोड जास्त कमी असं घेऊ शकता. 1 कप खवणलेलं खोबरं आहे, त्याच्यात मी 1 कप कंडेन्स मिल्क घातलं आणि पावणे 2 कप पायनॅपलचा पल्प. आता ह्याचा एक जीव होईपर्यंत, एक गोळा होईपर्यंत आपण त्याला मीडियम ह्याच्यावर फ्राय करून घेऊ. आता आपण ह्याच्यात घालूया वेलचीची पूड, अर्धा चमचा वेलचीची पूड आणि फिश. चांगलं मिक्स करून घेऊया. जास्त सुकं झालं की वडी थोडी कडक होते, त्यामुळे आपल्याला जरा वडी जरा खुसखुशीतच ठेवायचे, म्हणजे आतमध्ये थोडंसं ज्युसी. आणि आपण तूप घातलेलं आहे, त्यामुळे ते वरती अगदी शाईन, म्हणजे ग्लेस म्हणतात ना, तशी आलेली. डिश ठेवून त्याच्यावर बेकिंग पेपर ठेवून त्याच्यावर हे सगळं बदाम आणि पिस्ता घालून ठेवलेलं. पायनॅपल तर होईलच. आपण कसं बघूया, अगदी आता हे गरम आहे मिक्सचर. आपण हे मिक्सचर थोडं वाटीत घेऊन बघूया. हे थोडं थंड झालं की आपण याचा गोळा करून बघूया. तो गोळा म्हणजे बॉल तयार झाला, दॅट मीन्स इट इज रेडी. हे मिक्सचर आता थंड झालेलं आहे. आता आपण बघूया ह्याचा बॉल होते की नाही. मला असं वाटतं अजून थोडं व्हायला पाहिजे. बॉल झाला आहे, पण खूप सॉफ्ट आहे, म्हणजे थोडं अजून आपण होऊन देऊया. आता आपण परत एक फ्राय करूया.
आता हा बरोबर होतो. हा बघा आपलं मिक्सचर रेडी आहे. हा पहिला बघा कसा सॉफ्ट. आता आपलं हे तयार झालेलं आहे. आपण गॅस बंद करूया. जराच पटापट आपल्याला थापायचं आहे. स्पॅच्युलाने थापायला बरं पडेल. त्याच्यासाठी तुमच्याकडे अगर बेकिंग ट्रे वगैरे असेल ना स्क्वेअरमध्ये तरी पण चालेल. ते थापून झाले. आता आपण त्याचे काप करणार. मला हे काप करायला थापी मला बरी पडते. हे आता आपण थंड होऊन देऊया. आपण आता बघूया. हे जरा बऱ्यापैकी थंड झालेलं आहे. आता आपण ह्याला उलटवू. माझ्याकडे एक रेक्टँगल प्लेट आहे. जरा थापून ह्या आपल्या अननस आणि खोबऱ्याच्या वड्या तयार आहेत. तुम्हाला रेसिपी आवडली असल्यास प्लीज सबस्क्राईब, लाईक, शेअर आणि कमेंट करा. आणखी तुम्हाला असं छान छान इझी रेसिपीज बघायला आवडतील तर मला प्लीज कमेंट करून कळवा. थँक्यू सो मच.